आणि ह्याला पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये घ्यायला परत यायचं. दिलदार आहे ताई, एकदम बिंदास. आतमध्ये आला तर तुम्हाला मोठे मोठे मासे बघायला मिळतील. त्याला एक वेगळा मासा बघायला मिळाला बघा. पल्लीचा पीस बघा केवढा मोठा दिसतोय. परत आपण बाहेरचं हे मार्केट बघितलं. आता बघा आतमध्ये पण हे मच्छी मार्केट. सोललेली कोळंबी घरी जाऊन सोलायचा त्रास नाही. जिवंत होते सकाळी, स्वस्त आहे. 2 दिवसाने नारळी पौर्णिमा आहे, तेव्हा आला तर तुम्हाला बघा भोईवाड्याच्या ताई आहेत. एवढं स्वस्त. हा पापलेट पेक्षा पण छोटा पोरगा आहे. विकले अर्धी आहे बघा, अर्धीच राहिले. एक मोठी मोठी पापलेट दिसतात. जी भिवंडीचं सगळ्यात मोठं मच्छी मार्केट आहे. नमस्कार मंडळी, तर मी आत्ता आहे भिवंडीमध्ये आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे भिवंडीमधून आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाठीमागे आता 332 एरिया आहे आणि हे 332 एरियाचं पूर्ण मार्केट आहे. पाठीमागे आपल्या आहे ते मच्छी मार्केट, 332चं मच्छी मार्केट, जे भिवंडीचं सगळ्यात मोठं मच्छी मार्केट आहे. आणि तेच आता आपण एक्सप्लोर करायला आलो. बोटी वगैरे सुरू झालेले आहेत. श्रावण महिना जरी चालू असेल तरी बोटी 2 ऑगस्टपासून सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता मच्छीचे रेट काय आहेत, कसं आहेत ते आपण चेक करूया. चला मग जाऊया मच्छी मार्केटमध्ये. कशा दिल्या चिंबोऱ्या? 400 रुपयाला 6. बघा 6 चिंबोऱ्या आहेत. मादी आहेत की काय आहेत? मिक्स आहे का? बघा मिक्स आहेत चिंबोऱ्या. आणि हे कसे आहे कोळंबी? नदीची आहे ना? बघा 100 रुपयाला 3 वाटे आहेत. 50 रुपयाला 1 वाटा मिळेल. इकडे पापलेट पण आहे. कसं आहे पापलेट? 500ची 4. 500ची 3 6. 500 रुपयाची 6 पापलेट आहे आणि 500 रुपयाची 4 पापलेट आहे. मोठी बारीक आणि बघा ही लालवाली कोळंबी समुद्राची 100 रुपये वाटा आहे. आणि बोंबील कसे आहेत? बोंबीलचं पण 100 रुपये वाटा आहे. ओके 200 रुपयाला 3 वाटे मिळतील. बोंबीलचे पण आणि कोळंबीचे पण घेतील आणि लावून पण देतील. बघा हे मार्केटला सुरुवातीलाच हे बसलेले आहेत ताई सर्व मच्छी घेऊन. आणि 332 नाका. इकडे बघा इकडे सर्व मच्छीवाले आहेत लाईनीमध्ये. इकडे पण आहेत. आणि इकडे बघा इकडे मोठे मोठे मासे आहेत. मोठी मोठी पापलेटे दिसत आहेत. कसे आहेत दादा हे पापलेट? खापरी आहे का? सफेद पाण्याची. कसे आहे? 1000 रुपये किलो. बघा 1000 रुपये किलो. किलोवरती आहे. आणि साईज बघा केवढी. 3 बसतील ना किलोमध्ये, म्हणजे 350 ग्रॅमचं पापलेट येईल एक. आणि 1 किलोमध्ये 3च पापलेट बसतील अशी पापलेट आहे ती. आणि कोळंबी कशी आहे दादा? ते बघा 300 रुपये किलो फार्मची कोळंबी. आणि ती मोठीवाली 400 रुपये. बघा 400 रुपये किलो कोळंबी. आणि इकडे बघा इकडे केवढी मोठी फलई कापली आहे. कसं आहे फलई? 200 रुपये पाव किलो. 200 रुपये पाव किलो आहे फलई. बघा सगळे मोठे मोठे मासे आहेत. जिताडा कसा किलो आहे? 1100 रुपये किलो. बघा जिताडा समुद्रातला ना, समुद्राचा जिताडा ना, समुद्राचा जिताडा 1100 रुपये किलो. हेकरू कसा किलो आहे? बघा 1100 रुपये किलो हेकरू. आणि बघा इथे दिसते तुम्हाला हा रावस 1200 रुपये किलो रावस आहे. आणि करकरा कसा आहे? किती कसा देईल? 600 रुपये किलो. बघा 600 रुपये किलो करकर आहे. आणि हे बघा ही वाव आहे दिसते का तुम्हाला? पिवळी वाव. वाव कशी देते किलो? 800 रुपये किलो. बघा 800 रुपये किलोने 700 रुपये किलोने मिळेल वाव. आणि हे सर्व मुंडी आहेत. मुंडी पण विकला जातात सर्व. एकरूची मुंडी. कशी ती मुंडी आखी? 500ची ही अर्धी विकली अर्धी आहे. बघा अर्धीच राहिले. एकरूची मुंडी 500 रुपयाला अर्धी आहे. बघा किती फ्रेश आहे. एकरूची आखी पण आहे, गितारीची आहे. घ्याल तशा मुंड्या आहेत तुम्हाला 300 रुपयापासून मिळतील मुंडी, जशी साईज असेल तशी. सर्व मोठे मोठे मासे आहेत. हे बघा हे 400 रुपये किलो जिताड आहे. आणि हे साईज छोटी आहे 400 रुपये किलो. आता किलोमध्ये 4-5 बसतील ना, जास्त पण बसतील किलोमध्ये. बघा जिताडे छोटेवाले जिताड आहे. इकडे पण आहेत मोठे मोठे मासे. कसे पापलेट दादा? 1200 रुपये किलो. हा पापलेटपेक्षा पण छोटा पोरगा आहे. बघा इथे विकतोय मासे 1200 रुपये किलो. पापलेट. इकडे बोंबील पण आहेत. बोंबील कसे किलो आहेत आज? 200 रुपये किलो. एवढं स्वस्त. आणि इकडे बघा इकडे टायगर प्रॉन्स आहेत. कसे किलो टायगर प्रॉन्स? हा 400. हा ना छोटा. तिकडे विचारून सांगतो आपल्याला. रेड्याला काही जास्त माहिती नाही. हा काही ते कामाला नाही, काय स्वतःचा आहे धंदा. आणि 400 रुपये किलो आहे टायगर प्रॉन्स. आणि इकडे बघा जिताडे आहेत. ते कसे किलो जिताडा? बघा 600 रुपये किलो जिताडा आहे. आणि अर्धा किलोच्या आसपासचे जिताडे आहेत. नाही थोडं अर्धा किलो पाऊण किलोच्या आसपास जिताडे आहेत. आणि बघा इकडे सर्व मोठे मोठे मासे कापलेले आहेत. आणि रावस कसा दादा?
1400 रुपये किलो. बघा रावस आहे 1400 रुपये किलो. दाणा रावस आहे. बघा दाणा रावस आहे 1400 रुपये किलो. बघा इकडे ताई आहेत आणि इकडे पापलेट आहे सगळी पांढऱ्या पाण्याची ना, सफेद पाणी ना. हे बघा इकडे सफेद पाण्याची पापलेट आहे. नायगावची, नायगाववरून आणलेली. बघा ही नायगावची पापलेट आहेत. हा डहाणूचे बोंबील म्हणजे सगळीकडचे मासे आणता तुम्ही. आणि कसे किलो आहे? 1200 रुपये सफेद पाणी. आणि हे सफेद पाणी पापलेट आहेत ते 1200 रुपयाचे आहेत. 100 रुपये पाव हे बघा ह्या ताई भोईवाड्याचे ना, तुम्ही भोईवाड्याचे. बघा भोईवाड्याच्या ताई आहेत. निजामपूर एरिया आहे आणि सर्व भोईवाड्यामध्ये राहणार आहे. पोळी भगिनी हे बघा या जे मासे विकतायत. 3 बत्ती एरिया भिवंडी. बघा आणि कोळंबी कशी आहे फार्मची? बघा 100 रुपये पाव किलो आहे म्हणजे 400 रुपये किलो आहे. आणि मोठी आहे साईज बघा तेवढी. सपाळाची हे बघा सपाळ्याची कोळंबी म्हणजे सगळीकडचे मासे आहेत हा. नायगाव तिकडे डहाणू, इकडे सपाळ्याची कोळंबी. आणि बघा इकडे शिंगाडा पण आहे. शिंगाडा मासा कसा आहे? 200 रुपये किलो. हे बघा सोललेला शिंगाडा 200 रुपये किलो. हे सगळे मासे मिळतील तुम्हाला. 2 दिवसाने नारळी पौर्णिमा आहे, तेव्हा आला तर तुम्हाला अजून भरपूर मासे बघायला मिळतील. त्या दिवशी शुक्रवारी, आपण आज आलो ते बुधवार आहे. 84 पासून बघा 84 पासून ताई आहे तिकडे मासे विकतात. आणि त्यांच्या आधी यांच्या सासूबाई विकत होत्या. म्हणजे खूप जुनं मार्केट आहे. इकडे पण चिंबोर आहे. कसे चिंबोर आहे ताई? कसे आहेत त्या? आणि मादे आहेत. हे बघा ही मादी आहे. तुम्ही ओळखत असाल. आता मी सांगितलं तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये. बघा हा नर आहे आणि ही मादी आहे. आणि 600 रुपयाला हे तुम्हाला 6 मिळतील चिंबोऱ्या. आणि हे खाडीचे आहेत. स्वस्त आहे जातात. बघा इकडे बांगड्या कशा आहेत ताई? बघा 200ला वाटा आहे. 3 बांगड्या, साईज मोठी आहे. आणि या समुद्रातल्या चिंबोऱ्या कशा? खेकडे बघा 120ला 4. बघा इकडे आतमध्ये पण आहेत थोडेसे मासेवाले. बघा इकडे हेकरू आहेत. ते कसे हेकरू? 100 रुपये वाटा. हे बघा 5 हेकरू आहेत छोटे छोटे. 100 रुपये वाटा आहेत. बघा 6 पण देतील ताई हेकरू. बघा इकडे नारबा आहे. बघा नारब्याचा वाटा कसा आहे? बघा 100 रुपये वाटा आहे नारब्याचा. आणि छोटे मोठे मिक्स आहेत. 5 पीस आहेत बघा नारब्याचे. बघा 6 देतील नारबे पण. म्हणजे हेकरूचा पण वाटामध्ये 6 भेटतील. नारब्यामध्ये पण तुम्हाला एखादा लावून मिळेल. आणि इकडे बघा इकडे पाला मासा आहे. गाबोळीवाला आहे का? कसा आहे पाला? हा बघा हा पाला मासा आहे 1200 रुपयाचा. इलिस बंगाली लोकांचा स्पेशल मासा इलिस मासा. आणि गाबोळीवाला आहे हा. आणि इकडे पापलेट कसे आहेत? 100 रुपये. हा बघा मांदेलीचा वाटा आहे 100 रुपयाचा. बघा हा एवढा वाटा आहे 100 रुपयाचा. आणि एकदम फ्रेश मांदेली आहे. आणि बोयट्यांचा वाटा कसा आहे? बोयट बघा 200 रुपयाला बोयट्यांचा वाटा आहे. 5-5 बोयट आहेत. हे बघा ही मोठी मोठी कोळंबी आहे. 500 रुपयाचा वाटा आहे ना. बघा वाट्यावर आहे सर्व. तुम्हाला किलोवर वगैरे काही नाही, वाट्यावर मिळेल. आणि पापलेट कशी आहेत? 500 रुपये जोडी आहे पण 400ला देणार. बघा 400 रुपयापर्यंत देतील ह्या ताई. 500 रुपये जोडी आहे असं म्हणतात, पण 400 रुपये जोडीपर्यंत मिळेल तुम्हाला. आणि इकडे गोड्या पाण्याचे मासे पण आहेत. ते चिलापी कसे आहे? कसे? 300 रुपये किलो. बघा हे किलोवर आहेत. 300 रुपये किलो ताजे चिलापी. फक्त जिवंत नाही तेवढाच फरक आहे. बघा जिवंत होते सकाळी, आता हे बघा 300 रुपये किलो. 250 रुपयापर्यंत मिळेल ही चिलापी किलो. बघा इकडे असे मासेवाले ताई भरपूर बसलेत बाहेर. असे बाहेर पण बसतात. आणि इकडे समोर आतमध्ये पण मार्केट आहे माशांचं मार्केट, फिश मार्केट. हे सर्व 3 बत्तीचंच फिश मार्केट. आणि कशी आहे हे कर्दीच आहे ना? कशी कर्दी? हे बघा हे सगळे 200 रुपयाची कर्दी आहे. आणि सोललेली कोळंबी कशा वाटा आहे? बघा 100 रुपयाला 1 वाटा आहे. सोललेली कोळंबी आहे. घरी जाऊन सोलायचा त्रास नाही. आणि 200 रुपयाला 3 मिळतील तुम्हाला. आणि इकडे तुम्हाला मोठे मोठे खेकडे दिसतात चिंबोरे. हे बघा केवढे मोठे मोठे चिंबोरे. कसे आहे? किलोवर आहेत का? हे बघा 600 रुपये किलोवर ते खेकडे. किलोमध्ये किती बसत असतात? 3 बसतात. एवढी मोठी साईज आहे बघा. आणि हा बघा केवढा मोठा आहे. वळवळतोय. आणि हा नर आहे. आणि नर खेकडा असेल ना तेव्हाच तुम्हाला हे डेंगे एवढे मोठे दिसतील. एवढा मोठा आहे बघा डेंगा. आणि नर खेकडा होता तो. आणि असे तुम्हाला 3च खेकडे, 3 काय 2.5च खेकडे बसतील 1 किलोमध्ये. 600 रुपये किलो.
आतापर्यंत आपण बाहेरचं हे मार्केट बघितलं. आता बघा आतमध्ये पण आहे मच्छी मार्केट. 3 बत्ती मच्छी मार्केट नाव थोडं पुसलं गेलं आहे पण आहे 3 बत्ती लिहिलेलं आहे. 3 बत्ती मच्छी मार्केट. आणि बघा इकडे आहेत मोठे मोठे मासे. कुप्पा बघा केवढा मोठा आहे. कसा किलो आहे कुप्पा दादा? 600 रुपये किलो. बघा 600 रुपये किलो कुप्पा आहे. आणि वाम बघा. वाम कसे दादा? 800 रुपये किलो. बघा वाम आहे 800 रुपये किलो. इकडे फलई कापलेली आहे. फलईचा पीस बघा केवढा मोठा दिसतोय. फलई कशी किलो आज? 600 रुपये 700 रुपये 600 रुपये किलो फलई आहे. आणि हा बघा एक राजापुरी मासा. बघा राजापुरी मासा म्हणतात त्याला. एक वेगळा मासा बघायला मिळाला. बघा असं दिसलं राजापुरी मासा. आणि भरपूर आहेत खाली असे राजापुरी मासा. आणि एक कसा आहे दादा किलो? 400 रुपये किलो. हा राजापुरी मासा 400 रुपये किलो. तुम्ही सांगा कुठला मासा आहे तो हा. आता मला हे राजापुरी सांगतात दादा. आणि आवाज खूप आहे कारण मच्छी मार्केट आहे. इकडे पण चिताडा वगैरे कटिंग करणं सुरू आहे. आणि इकडे कुप्पा तर खूप मोठे मोठे दिसतात इकडे. इकडे ही बघा वाम बघा केवढी मोठी आहे. हे वाम कसे आहे दादा? कशी किलो आहे? 600 रुपये. बघा ही वाम आहे 600 रुपये किलो. काळीवाली वाम आहे. आणि कुप्पे एवढे मोठे मोठे आहेत. कुप्पा कसा किलो आहे? ते पण 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. बघा इकडे कापून ठेवला कुप्पा केवढा मोठा आहे बघा. पीस केवढा पडेल बघा याचा. मोठे मोठे मासे आहेत इकडे. 3 बत्तीच्या फिश मार्केटला आला तर आतमध्ये आला तर तुम्हाला मोठे मोठे मासे बघायला मिळतील सर्व. कारण मी आतमध्ये आल्यापासून मोठे मोठे आणि आवाज खूप आहे इकडे. गोंधळ आहे पण ठीक आहे. मच्छी मार्केट म्हणजे एवढं होणारच. आणि इकडे बघा चिताडा केवढा मोठा आहे. कसा आहे चिताडा? किलोचा भाव सांग दादा. हा बघा चिताडा आहे 1000 रुपये किलो. केवढा मोठा चिताडा आहे बघा. बाकी वाम तर बऱ्याच आहे तिकडे मोठ्या मोठ्या. चिताडा 1000 रुपये किलो. डोमी कशी आहे ताई? 50चा वाट आहे. बघा 50 रुपये डोमीचा वाट आहे. 6 डोमे आहेत 50 रुपयामध्ये. आणि हा कुठला मासा आहे? राजापुरी. बघा आत्ताच आपण बघितला राजापुरी मासा. तो इथं पुन्हा कन्फर्म केला आहे आपण. आणि बाजूला मच्छी मार्केटमध्ये आवाज खूप आहे. गर्दी बघा लोकांची आहे. मच्छी मार्केट आहे आणि मच्छी मार्केट सारखाच आवाज असणार आहे. आणि हा कसा आहे किलो? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो आहे. बघा या ताईकडे आहेत मच्छी मार्केटमध्ये. आणि यांच्याकडे असा वेगळा मासा राजापुरी मासा 400 रुपये किलोने. बाकी काळी वाव छोटीवाली पण आहे. आणि इकडे बघा ही कोळंबी आहे समुद्रातली. ही 100 रुपये अर्धा किलो आहे. 200 रुपये किलो. आणि खेकडे पण. आणि शिंगाडा कसा आहे? 100 रुपये किलो. बघा शिंगाडा 100 रुपये किलो. बघा बोंबील फ्रेश. कसे बोंबील दादा? बघा 200 रुपये किलो बोंबील आहेत. किती बसतात? 10-12 बोंबील बसत असतील ना? जास्त बसतात बघा. 10-12पेक्षा जास्त बोंबील बसतात 1 किलोमध्ये. आणि 200 रुपये किलो आहे बोंबील. आणि हेकरू कसा किलो आहे? बघा हेकरू आहे 150 रुपये किलो. हा बघा दाखवतात दादा किती बसतात 1 किलोमध्ये. हे जवळजवळ 8-10 झालेले आहेत. अरे बापरे 20च्या वरतीच आहेत. माझा अंदाज चुकलेला आहे. जवळजवळ 20-25च्या वर बोंबील बसतात 1 किलोमध्ये. किलोवरती परवडतं आहे. आणि आतमध्ये आलात मार्केटमध्ये तर किलोवरती मिळतील तुम्हाला बोंबील. पापलेटा कशी दिली बारकी? पिल्ल्यात बघा केवढी. 100 रुपयाचा वाटा ना. 10-12 पापलेट आहे 100 रुपयामध्ये. पण एकदम बारकी पिल्लं आहेत बघा केवढीशी आहेत. बघा अजून वाढीव पण देईल ताई. बघा दिलदार आहे ताई एकदम बिंदास. बघा असं पापलेटे मिळतील तुम्हाला. 100 रुपयाचा एवढा वाटा मिळेल तुम्हाला इकडे. बघा इकडे बाहेर पण मार्केट आहे. आणि तिकडे इकडून पण तुम्हाला एंट्री. आता मी आलो ती एंट्री वेगळी होती. ही दुसरी एंट्री पण आहे इकडे मार्केटच्या आतमध्ये यायची. आणि एकदम छोटी छोटी पापलेटं पण आहे तिकडे. 400 रुपये किलो. बघा केवढी. मगाची पिल्लं होती ती 100 रुपयाची वाटा होता तो. आणि जरा मोठी पापलेट आहे ही बघा. ही जरा मोठी आहेत. ही 400 रुपये किलो आहे. आणि बघा ह्या मार्केटमध्ये आपल्याला कटला मासा पण दिसते गोड्या पाण्याचा. कसा किलो आहे तो कटला? कसा किलो कसा आहे? 150 रुपये किलो कटला मासा. आणि हे खेकडे कसे? बघा 200 रुपये किलो खेकडे. असे गोड्या पाण्याचे मासे पण मिळतात इकडे आला 3 बत्ती मार्केटमध्ये आले की. इकडे तुम्ही जर मासे घेताय तर तुम्हाला बघा इथे कट करून मिळतील. बघा कटिंग करायची कामं चालू आहेत. आणि कटिंग करायचे किती घेतात दादा? 1 किलोचे 20 रुपये. कुठलाही मासा असला तरी बघा किलोचे 20 रुपये. तसं आता हे बोंबील कट होत आहेत त्याचे 20 रुपये ना.
हे तुम्हाला कटिंग तिथे करून नाही मिळणार, तुम्हाला असं पाठीमागे हे कटिंग करणारे वेगळे आहेत, त्यांच्याकडे यायला लागेल. मार्केटच्या बाहेर पण असे चिकनवाले आहेत, मच्छीवाले तर आहेतच आहेत. ते बघा सगळे बसलेले. अशोक बाबर ना, अशोक बाबर अँड फॅमिली. आणि बोंबील कसे आहेत दादा? 150 रुपये किलो. बघा 150 रुपये किलो बोंबील आहे तिकडे. आणि पापलेट आहेत मोठी. कशी पापलेट आहे? हे पापलेट 1200 रुपये किलो. बघा 1200 रुपये किलो. सफेद पाण्याची पापलेट 1200 रुपये किलो. ताजी आहेत ना सर्व? आता मच्छी यायला लागली आहे ना, यायला लागले, त्यामुळे का ताजे मासे मिळतात तुम्हाला. आणि कोळंबी किलोवरच आहे ना? 120 ला पाव किलो, 450. बघा 450 रुपये किलो, 120 रुपयाला पाव किलो कोळंबी. तर ठीक आहे मित्रांनो, हे असं होतं 3 बत्ती भिवंडीचं फिश मार्केट. आणि सगळेच मासे आहेत तिकडे. आणि केवढे मोठे मोठे मासे आतमध्ये मार्केटमध्ये होते, आतमधल्या साईडला. बाहेर तर आहेतच, पण आतमधल्या साईडला पण मोठे मोठे मासे आहेत. तर ठीक आहे, तुम्हाला हा भिवंडी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि ह्याला पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये घ्यायला परत यायचं. ह्याला पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. आणि ठीक आहे, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.